अभ्यासक्रमात सरांच्या आईचं शिक्षण झालं, तर वडिलांनी काशी विद्यापीठातून संस्कृत शास्त्री ही पदवी संपादन केली. त्यानंतर गांधीवादाच्या प्रभावानं त्याने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा मुक्तीसाठीच्या लढ्यावर श्री पुरुषोत्तम काकोडकर म्हणजे सरांचे वडील यांनी लक्ष केंद्रित केलं. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये जी चळवळ उभी राहिली त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. परंतु या आंदोलनामध्ये ते पकडले गेले आणि पोर्तुगालमध्ये त्यांना 9 वर्ष कारावासाची शिक्षा झाली. त्यामुळे काकोडकर सरांचा त्यांच्या वडिलांशी प्रत्यक्ष फारसा संपर्क आला नाही. परिणामी उमलत्या वयात सरांची जडणघडण झाली ती आईच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून मला जे काही घडवलंय ते माझ्या आईनं घडवलं असं सर सांगतात. त्या काळात सरांच्या आईनं बालशिक्षणाचं काम सुरू केलं. सरांच्या आजोळी म्हणजे मध्य प्रदेशातील खरगोण येथे त्यांनी बालवाडी सुरू केली होती, त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सुद्धा. मित्रांनो, हे थोडंसं विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर या व्यक्तित्वाविषयी सामान्य लोकांना खूप कौतुक आहे, अभिमान आहे आणि आश्चर्य सुद्धा आहे. कौतुक यासाठी आहे की जीवनात माणूस किती टप्प्यांवर यशस्वी होतो, शिक्षणाच्या किती पायऱ्या चढू शकतो याबद्दल मी नंतर सांगेन. अभिमान यासाठी आहे की भारताच्या अणु कार्यक्रमात सरांनी जे योगदान दिलंय, ज्याबद्दल आजच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सविस्तर ऐकणार आहात. आणि आश्चर्य यासाठी आहे की एकाच जीवनात माणूस काय काय करू शकतो आणि एवढं सगळं कसं काय साध्य होतं. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्यात महाराज म्हणतात, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. वेल अमृताची असेल ना तर त्याचं फळही अमृताचंच तयार होतं. त्याच अभंगामध्ये पुढे महाराज लिहितात, तुका म्हणे तैसे होईजेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाशेजारी असणाऱ्या सर्व वृक्षांना चंदनाचा वास लागतो, त्याप्रमाणे संतांच्या संगतीनं संसारिक माणसाच्या अंगी संतांचे गुण आपोआप येतात. जे काकोडकर सरांच्या आईचे गुण त्यांच्या मुलामध्ये म्हणजे सरांमध्ये पुरेपूर उतरले, मग संतांचे गुण म्हणजे कुठले? पुन्हा तुकोबांच्याच शब्दात सांगायचं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. संत या भूतलावरील लोकांवर परोपकार करण्याकरता आपला देह कष्टवितात आणि संतांचे भांडवल म्हणजे या तलावरील प्राणी मात्रांवर दया करताना स्वतःच्या देहाविषयी मुळीच ममत्व बाळगत नाहीत. नाहीतर मला सांगा, वयाच्या 83व्या वर्षी काकोडकर सरांना आज इथे येऊन एवढा वेळ देऊन आपल्याशी बोलायची का हौस असेल? त्याचं कारण एवढंच, आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा पुढील पिढीला उपयोग व्हावा, त्यासाठी हा सगळा आटापिटा. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे 3ही पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे केवळ 11 वर्षात काकोडकर सरांना हे 3 पुरस्कार मिळाले. कारण मुळात 3ही पुरस्कार मिळालेल्यांची संख्या खूप कमी आहे आणि ज्यांना ते मिळाले त्यांना अनेकांना 30-30, 40-40 वर्ष त्या 3 पुरस्कार मिळायला लागली. त्या तुलनेमध्ये सरांना 11 वर्षात हे पुरस्कार मिळाले. अर्थात महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेश या 3ही राज्यांचे सर्वोच्च पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त आहेत. म्हणजे महाराष्ट्र भूषण, गोमंत विभूषण आणि मध्य प्रदेश गौरव यांनी काकोडकर सर सन्मानित आहेत. आता केवळ राज्य आणि देशच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सरांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यातील काही मोजकी उदाहरणं सांगतो. सर वॉज रिसिपियंट ऑफ रॉकवेल मेडल फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी. ही वॉज मेंबर ऑफ इंटरनॅशनल न्यूक्लियर एनर्जी अकॅडमी. ही वॉज मेंबर ऑफ वर्ल्ड इनोव्हेशन फाउंडेशन, मेंबर ऑफ काउन्सिल ऑफ ॲडवायझर्स ऑफ वर्ल्ड न्यूक्लियर युनिव्हर्सिटी, मेंबर ऑफ इंटरनॅशनल न्यूक्लियर सेफ्टी ॲडवायझरी ग्रुप INSAG सिन्स 1999 to 2002. याशिवाय पुढील संस्थांवर सरांनी अध्यक्ष म्हणून काम केलंय. त्यातलीही काही मोजकीच उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट काउन्सिल, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान प्रसार, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया, ॲडवायझरी बोर्ड, ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स फोरम, सौर ऊर्जा कॉर्पोरेशन, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स.
आता मला सांगा, एवढ्या उच्चपदस्थ व्यक्तीचं शिक्षण किती झालं असेल? सांगू? मला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सायन्स, लिटरेचर आणि फिलॉसॉफी अशा वेगवेगळ्या विषयात IIT मुंबई पासून IIT दिल्ली पर्यंत वेगवेगळ्या नामांकित संस्थेच्या 23 डॉक्टरेट्स सरांनी प्राप्त केल्या आहेत. कदाचित यामध्ये वाढही झाली असेल म्हणून मी मला उपलब्ध माहितीनुसार असं म्हटलं. एवढ्या डॉक्टरेटच्या विषयांची नुसती नावं वाचली तरी आपल्याला दमायला होईल. कसं केलं असेल त्यांनी? एवढा विचार तरी केला तरी सुद्धा खूप आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 1964 साली भाभा अणु संशोधन केंद्रापासून सुरू झालेला प्रवास अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव इथपर्यंत प्रगती करता झाला, हे सगळं विस्मयचकित करणार आहे. ज्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनभर भारतातील अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासासाठी काम केलं, आंतरराष्ट्रीय समुदायाने घातलेल्या निर्बंधांपासून न घाबरता प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टरसाठी विविध प्रणाली विकसित करण्यामध्ये यश मिळवलं, ध्रुव रिएक्टरची संकल्पना तयार करून त्याचं बांधकाम केलं, मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 1 आणि युनिट 2च्या पुनर्वसनात काम केलं, अशा एका ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. भारतीय संस्कृतीला अणु हा शब्द नवीन नाही. अणुरेणिया थोकडा या अभंगापासून ते मारुती स्तोत्रामध्ये अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे इथपर्यंत शेकडो वर्ष आपण अणु हा शब्द म्हणत आलो आहोत. पण अणु हा शब्द जे अक्षरशः जगले, पोखरणमध्ये 1998 साली ज्यांनी खऱ्या अर्थानं काही करून दाखवलं, अशा एका विभूतीला भेटूया आणि जाणून घेऊया त्यांच्या मिशन पोखरण याबद्दल. डॉक्टर अनिल कमला